नमस्कार काकाजी. नमस्कार जी, नमस्कार. काय नाव आहे आपलं? पुंडलिकराव आहे की गाव कोणतं? मोगरा. अच्छा. हा. हे आता तुम्ही कशाचा डेमो पाहिला? ह्या जलसंचय. जलसंचक. अच्छा. हा. जलसंचय आहे ना? हा. तर आता हा जो डेमो केला तुम्हाला काय फरक दिसला याच्यात ते सांगा. याच्यामध्ये मला भाईच फरक दिसून राहिला. अच्छा. हा, ह्या डब्यातलं पाणी अजिबात नाही प्याला. हे आपण याच्यात जर टाकलं आहे, हम्म. हे पुरं पाणी त्याच्यापेक्षा डबल पाणी टाकलं तरी पुरी माती पेली. आणि ह्या डब्यातली माती पेलीच नाही बटी. म्हणजे ज्याच्यात जलसंचय टाकलं त्यानं पाणी शोषून धरलं. पुरं त्याच्यात डबल पाणी टाकलं आपण. तर तुम्हाला काय वाटतं हे शेतकऱ्यांनी कोणत्या पिकावर वापरलं पाहिजे जसं? हे तर महाविचार सारेच याच्यावर वापरून तरी फायद्याचं आहे आजच्या तारखेला मला वाटून राहिलं. अच्छा, तुम्ही बगीच्यासाठी टाकणार आहे हा का? हा हा अच्छा, बगीच्यासाठी टाकल्यावर तुम्हाला काय वाटते याच्यानं काय फरक होईल? हा, याच्यानं मी अंदाज लावून राहिलो का मालाची जे जाव्याची चाल आहे ती वाढेल. सपाटून चालवर येईल. अच्छा. चाल जर बगीच्याची आपली जर जाव्याची चाल झाली तर आपलं झाड ऑटोमॅटिक दुरुस्त होईल. दुरुस्त होईल ना? हा, आणि पाण्याचा ताण बी कमी होईल. पाण्याचा ताण बी कम है होईल. ना? एक पाणी आपल्याला कम होला लाग. हां हां हा. हां हां. तर चला, धन्यवाद काकाजी. तर हे हा. आपलं जलसंचय जे आहे हे हा. जैविक प्रॉडक्ट आहे आणि आपण प्रत्येक शेतकऱ्याला आपण हे देत आहे, हा है ना? हा, तर तुम्हाला हे चांगलं वाटलं आहे हा, हा, ना? हा. आणि तुम्ही टाकणार पण टाकणार आहे. आहोत. किती झाडासाठी टाकणार आहे? मी 200 झाडाला टाकीनी. चला, ये हो गई बात. चला, हा धन्यवाद काकाजी. हा हा. चला, ठीक आहे.